आज स्क्रीन ऍक्टर्स गिल्डचा मी मेंबर आहे. आय एम अ व्हेरी प्राऊड मेंबर. आणि कदाचित मी एकटाच असा मराठी आर्टिस्ट असेल की जो भगवा झेंडा घेऊन तिकडे उभा आहे हॉलिवूडमध्ये. पण आज त्याची कोणालाही फिकीर नसते किंवा त्याला कोणाची पडलेली नसते की आपण इतकं सगळं कमवलं आणि आपल्या स्वतःच्या देशात आपल्याला कोणी किंमत देत नाही. आणि त्याचा आपल्याला खूपच एक वाईट वाटतं. आणि त्याच्यामुळे मग मी ठरवलं की नाही, इथे हा देश आपल्यासाठी नाहीये, हॉलिवूड हेच आपलं कर्मस्थान आहे आणि तिथेच आपण राहिलं पाहिजे. अमेरिकेत कसं आहे की प्रत्येक निर्मिती ही इंडिपेंडेंट मूवीची नसते. मूवी रिलीज करणं किंवा त्याचा प्रोपोगंडा करणं हे एका साध्या इंडिव्हिज्युअल माणसाला शक्य नसतं. त्याच्यासाठी तुम्हाला स्टुडिओज लागतात. म्हणजे मिरामॅक्स म्हणा किंवा वॉर्नर ब्रदर्स म्हणा, सोनी म्हणा, पॅरामाउंट पिक्चर्स म्हणा, सो असे युनिव्हर्सल स्टुडिओ म्हणा, सो अशी लोक तुमच्या पाठीशी असली तरच तो मूवी पुढे जातो. आणि तिथे कसं असतं की स्क्रिप्ट लेवललाच ती मूवी ऍक्सेप्ट केली जाते. अमृता फिल्म्सच्या या 1on1 ह्या युट्यूबच्या जो कार्यक्रम आहे हा सगळ्यात जास्तीत जास्त लोकांनी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा आणि सांगा तुम्हाला हा कसा वाटला तो. अमृता आणि मी बरीच वर्ष एकमेकाला ओळखतो आणि हा तिचा जो प्रकल्प आहे हा अगदी सक्सेसफुल व्हावा यासाठी मी तुमच्याकडे सगळ्यांकडे एक विनंती करतो की जेवढा जास्तीत जास्त लोकांना हा पाठवता येईल तेवढा फॉरवर्ड करा आणि लोकांनी जास्तीत जास्त हा पाहावा हीच विनंती. आमचे बरेच ओळखीचे जे अमेरिकेत स्थायिक झाले त्यांच्याकडून असं ऐकलंय अनेकदा की या अमेरिकन लोकांना त्यांच्या डोक्यावरती कोणी इंडियन बसलेला चालत नाही. ते इंडियन लोकांना अपॉइंट करतात परंतु बॉस म्हणून कोणी त्यांना इंडियन नको असतो. तर आता तू जेव्हा स्ट्रगलर होतास, तुला नोकरी शोधण्यासाठी तू तिथे धावपळ करत होतास, परंतु आज तुझी एवढी मोठी कंपनी आहे की तू 100 अमेरिकन लोकांना तुझ्याकडे नोकरीला ठेवलेस. तर तुला यातला फरक काय वाटतो? खरं आहे की आपल्याला सेकंड सिटीजन म्हणून ते ट्रीट करतात आणि बऱ्याचदा होतं तसं. पण दुसरी गोष्ट अशी आहे की आता मी गेलो तेव्हा 36 वर्षापूर्वीची, आता बराच फरक पडत चाललाय कारण बरेच इंडियन्स आता तिथे आलेत. आता आज तुम्ही बघाल तर प्रत्येक कंपनीचा सीईओ हा इंडियन आहे, प्रत्येक मोठ्या कंपनीचा. तर त्यामुळे आता तेवढं इंडियनचं नाही. पण मला आठवते की माझं जॉबचा जो शेवटचा जॉब होता तो सोडायचं कारण पण तेच होतं. कारण मी सगळ्या परीक्षा पास होऊन सुद्धा मला ते मॅनेजरचं पोझिशन मिळत नव्हते, देत नव्हते ते मला प्रमोशन. आणि मला सारखं वाटायचं की माझ्या ऍक्सेंटमुळे, माझ्या दिसण्यामुळे, माझ्या रंगामुळे मला ते प्रमोशन देत नाही. आणि तो एक असंतोष होता की मला आता प्रमोशन मिळणार नाही, मी आता एका ठिकाणी असा स्टॅग्नेट झालोय, ह्याच्या पुढे मी वर जाऊ शकत नाही. आणि तिथे माझ्या बिझनेसच्या ह्याला सुरुवात झाली. कारण ते म्हणतात ना की असंतोष हे प्रगतीचं मूळ आहे. त्यामुळे काय झालं की मी जेव्हा तिथे मला सारखं कळत होतं की हे माझ्यासाठी नाही आता, कारण आता ह्याच्या पुढे मी सगळीच काहीतरी 5 का 6 प्रमोशन्स मी घेतली 4-5 वर्ष. आणि त्याच्यानंतर कळलं की आता ह्याच्या पुढे मला जाता येत नाही. मग मी ती सोडलं आणि मग मी म्हटलं आता आपण स्वतःचा बिझनेस सुरू करूया. हो, सुरुवातीला बऱ्याच लोकांनी हे केलं की अरे म्हणजे आपण जेव्हा चांगली नोकरी असते ती सोडून बिझनेस सुरू करतो त्यावेळेला बरीच लोकांनी आम्हाला सांगितलं की अरे हे असं करत नाहीत कोण, तू करू नकोस, एवढा चांगला जॉब सोडू नकोस वगैरे वगैरे. पण मी म्हटलं नाही, म्हटलं आता हे करायचं. आणि मग केलं. आता 11 क्लिनिक्स आहेत माझी, 100च्या वर माणसं काम करतात आणि तो एक आनंद आहे. कारण काय होतं की आज माझा कुठचा तरी, माझ्याकडे 40 डॉक्टर्स कामाला आहेत, तर ते कोणतरी डॉक्टर येऊन मला सांगतो की सर आय जस्ट बॉट अ मर्सिडीज. सो आपल्या पगारावर कोणीतरी मर्सिडीज घेतली, कोणीतरी घर घेतलं, ह्याचा जो आनंद असतो तो म्हणजे अमाप असतो की त्याच्यासारखं हेच नाही. आणि आपण कोणाची तरी घर चालवतो, म्हणजे 100 लोकांपैकी 400 लोकांचं आपण घर, त्यांची 4 जणांची जर फॅमिली धरली तर 400 लोकांचं आपण आज घर चालवतोय, ह्याच्यात एक आनंद असतो. आणि हा मी माझ्या मुलांना पण सांगितलं की आपल्याला नोकरी कोणी देऊ शकतं, पण आपण लोकांना नोकरी देणं हे खूप महत्वाचं आहे आणि हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि असं म्हटल्यामुळे माझी मुलं पण मला जॉईन झाली आणि दॅट वॉज अ बिगेस्ट मोमेंट इन माय लाईफ की आज आम्ही चौघं, मी, माझी बायको, माझा मुलगा श्री आणि माझी मुलगी संजना, आम्ही चौघही मिळून हा सगळा बिझनेस सांभाळतो. आणि ऍक्टिंग हे ऑफकोर्स पॅशन आहे, पॅशन, त्याचं आता प्रोफेशन झालं, सो दॅट्स अ डिफरंट स्टोरी.
पण महत्वाचं म्हणजे जो बिझनेस आहे तो बिझनेस आहेच आणि तो आम्ही चौघही नेटाने सांभाळतो. पण तुला असं वाटत नाही की इथून जाताना तुझ्या डोक्यात होतं की थोडे पैसे कमावे, 5-10 वर्षात पुन्हा इथे यावं, तर तुला असं वाटत नाही का की आपण पुन्हा भारतात येऊया? हो ना, वाटतं. मी खरं तर सांगू का की जेव्हा मी हा देश सोडून गेलो होतो त्यावेळेला आपल्याकडे एकच चॅनल होतं आणि तुझ्याच बातम्या मी ऐकायचो त्यावेळेला. सो एकच चॅनल होतं आणि काही संधीच नव्हती. म्हणजे आम्ही राज्यनाट्य स्पर्धा करायचो किंवा प्रत्येक प्रोड्युसरचे उंबरटे जिजवायचो, काम मिळावं म्हणून ऍक्टिंगचं किंवा कसले, पण तेवढं हे नव्हतं. त्यामुळे मी अमेरिकेत गेलो. आज जर बघितलं तर आज भारत एवढा प्रगत होतोय की आज ती परिस्थिती आली की खरं अमेरिकेतनं इथे येणं खूप महत्वाचं आहे किंवा बिझनेस सेन्सने ते अगदी होण्यासारखं आहे, म्हणजे फिजिबल आहे की आज इथे जर मी आलो तर इथे मला स्वतःचा एक बिझनेस सुरू करता येईल आणि जी प्रगती होते, जी उन्नती होते देशाची, त्याच्यात खरंच आज हे आहे. आणि माझा विचार सुरू झाला. मी इकडे माझी एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सुरू केली आहे आणि आय एम ट्राईंग टू मूव्ह बॅक नाव. पण मला नाही वाटत हे होईल, कारण माझी मुलं अमेरिकन आहेत, त्यामुळे ती लोक कधी सोडून इथे येतील असं वाटत नाही. पण कदाचित आम्ही बेस्ट ऑफ बोथ, म्हणजे कधी इथे थोडं राहू तिथे थोडं राहू आणि हे करू असं वाटतं. मी असं का विचारलं, कारण आता हा एक मोठा ज्वलंत प्रश्न आहे की सगळ्यांची मुलं अमेरिकेत, लंडनमध्ये आहेत आणि आई वडील बिचारे म्हातारे इथे राहिलेत. त्यांची केअर, साधं लांबची गोष्ट कशाला, आमच्या सोसायटीतली गोष्ट सांगते. अर्ध्या सोसायटीतले लोकांची मुलं अमेरिकेत शिकतायत किंवा तिथेच स्थायिक झालेत आणि ते बिचारे 80-85 वर्षाचे झालेत आणि त्यांच्याकडे कोणी नाहीये इथे आणि एकाकी जीवन जगतायत असं मी म्हणेन. एक पार्टनर गेल्यानंतर तर त्यांचं खूपच वाईट परिस्थिती होते. आता दुसरी अजून एक गोष्ट अशी की प्रत्येक मुलगा इथे शिकतोय, इंजिनियर होतोय, डॉक्टर होतोय आणि शिक्षण झाल्यानंतर अमेरिकेला जातोय. सगळं जे ब्रेन ड्रेन होतंय आणि भरभराट अमेरिकेची होते असं मला वाटतं की आपल्या इंडियन मुलांचा ब्रेन ते लोक जास्ती वापरला जातोय, तिथे जास्ती वापरला जातोय. त्यांची जी बुद्धिमत्ता आहे ती आपल्याला इथे उपयोगी पडत नाहीये. तर त्याविषयी तुला काय वाटतं, कारण तू दोन्हीकडे राहिलायस म्हणून मला, मी जर असा विचार केला ना तर हे बऱ्याच काळापासून हे सुरू आहे. म्हणजे आज जर मी मूळचा राजापूरचा, आज मी जर राजापूरला गेलो तर मला 80 घरांना कुलप दिसतात आणि ह्याचं कारण हेच की राजापूरच्या आसपासच्या गावातली जी लोक आहेत ते सगळेजण आपापल्या मुलांना शिक्षणासाठी शहरात पाठवतात. शिक्षणाला शहरात गेल्यानंतर ते तिथेच पुणे, मुंबई, नाशिक कुठेतरी नोकरी करतात आणि गावाला कुलप आहेत. सो हा जो प्रकार चाललाय तोच मुंबईत होतोय. मुंबईतले जे सगळे आहेत ते आता अमेरिकेत जातात किंवा दुसरीकडे जातात. सो हा प्रकार पहिल्यापासून चालत आलाय आणि हा असा राहील सुद्धा. पण आता हा प्रकार कमी होईल असं मला वाटतं, कारण ह्या देशात खूप ऑपॉर्च्युनिटी येतात. आज जर बघितलं तर रिन्युएबल एनर्जी म्हणा किंवा बऱ्याच क्षेत्रात इथे आज खूप प्रगती चालली. म्हणजे आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणा की त्याच्यात आपली खूप प्रगती चालली आहे. सो ह्या गोष्टी जर जमेस धरल्या तर आपल्याकडे बऱ्यापैकी टेक्नॉलॉजी, बऱ्यापैकी नो हाव आहे आणि नॉलेज आहे. तर त्याच्यामुळे आज परदेशात जायची गरजच पडत नाही, कारण तुम्हाला इथे आहे. आणि परदेश म्हटलं तर कुठे होतं की कॅनडा येतं, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, इंग्लंडमध्ये हल्ली कोणी जात नाही शक्यतो. सो आणि अमेरिकेतलं त्यांनी ते दरवाजे एवढे बंद करून ठेवलेत की सध्या तिथे गेल्यानंतर परमनंट रेसिडेन्स मिळणं खूप कठीण केले त्यांनी. आणि हे ऍक्च्युली ब्लेसिंग इन डिस्गाईज मी म्हणतो, कारण काय त्यामुळेच ही आपलं जे टॅलेंट आहे ते भारतातच राहतंय आणि भारतातच ते काम करतात. आणि मला असं वाटतं की पुढची 5 ते 10 वर्ष ही प्रगतीची मोठी वर्ष असतील असं वाटतं आणि जी बूमिंग असतील. मला अजून एक असं लक्षात आलंय, म्हणजे आता माझ्या मित्रमैत्रिणींच्या मुलांच्या विषयी जे झाले त्याच्यावरून बोलते की मुलांना तिथे जाऊन एक 4-5 वर्ष राहून थोडे पैसे कमवून यायचं असतं, पण ज्या मुली लग्न होऊन तिथे जातात त्यांना बिलकुल परत यायचं नसतं आणि मग ते तिथे स्थायिक होतात नाईलाजाने. तर त्याविषयी तुला काय वाटतं, हे खरं आहे का की मुलीला इथे आल्यानंतर परत सासू सासरे, घरातली कामं, इथली 1-2 वर्षात त्यांना ते अमेरिका इतका आवडायला लागतं, इतकं प्रेम, कसली जबाबदारी नाही, स्वयंपाक करायचा नाही, काही नाही, या कारणासाठी मुलींना परत यायचं नसतं.
तुला काय वाटतं असं? सो ह्याच्यात दोन प्रकार आहेत. जे आता तू म्हणालीस ते पूर्वी तसं होतं, 10 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी तसं होतं की अमेरिका हे सगळ्यांना आवडायचे. आजच्या कुठच्याही तरुण मुलीला विचारा की तिला अमेरिकेत जायचंय का, ती म्हणणार नाही, मला इथेच राहायचंय. कारण तिथे जाऊन भांडी कोण घासणार, कपडे कोण धुणार, संडास कोण साफ करणार, या सगळ्या गोष्टींपेक्षा मी जिथे आहे तिथेच चांगले. आता माझ्या ओळखीच्या बऱ्याचशा माझ्या भाच्या पुतण्या आहेत, त्यांना इंटरेस्टच नाही अमेरिकेत. ते म्हणतात नाही बाबा तिकडे जाऊन लादी कोण पुसणार, त्यापेक्षा मी आहे ती चांगली आहे. इथे तुमच्याकडे हाताखाली काही माणसं असतात, तुम्हाला काही करायची गरज नसेल, सगळ्या गोष्टी व्यवस्थित. म्हणजे आमच्याकडे जी लक्झरी आहे ती तुमच्याकडे नेसेसिटी आहे, आणि आमच्याकडे जी नेसेसिटी आहे ती तिकडे लक्झरी. सो त्यामुळे तो जो प्रकार होतो त्याच्यामुळे आजकाल लोकांना नाही आवडत, नाही जात तिकडचे. म्हणजे कोण जर अमेरिकेचा असला तर इट्स अ डिस्क्वालिफिकेशन इन्स्टेड ऑफ. पूर्वी कसं होतं की ग्रीन कार्ड होल्डर म्हटल्यानंतर धावत जायचे. आता तसं होत नाही. आता मुली पण खूप शहाण्या झाल्या आहेत आणि त्यांना पण कळायला लागले की तिथे जाऊन मला जर संडास साफ करायचा झाला तर मला नाही इंटरेस्ट त्याच्यात, आणि तो प्रकार खूप होतो. म्हणजे आता काही ऍक्टर्सचं म्हटलं तर की जेव्हा भारतातनं माझ्याकडे नाटकासाठी जेव्हा ऍक्टर्स येतात तर तेव्हा त्यांना माहिती असतं की कपडेपट्टीसाठी कोणतरी माणूस असतो जो इस्त्री करून आणतो. आज मी बघतो की माझे सगळे कलाकार इस्त्री करतायत, कपडे धुतायत. त्यांना तिकडे स्वतःची कामं स्वतःलाच करावी लागतात. तिथे कोण दुसरा माणूस येत नाही. सेट्स लावतात, सगळे कलाकार जे येतात ते सगळेजण सेट्स लावत असतात, तेच सेट्स काढत असतात झाल्यानंतर. सो असं ती लक्झरी इथे नसते. इथे आल्यानंतर कामं केली की सरळ निघाले आणि गाडीत बसले आपल्या. इथे म्हणजे सगळे सेट्स काढा, उतरवा, ट्रकमध्ये भरा आणि निघा. सो हे सगळं काम ते आर्टिस्ट करतात. सगळे आर्टिस्ट म्हणजे अगदी प्रशांत दामले पासून, गिरीश ओक पासून, कोणीही म्हणा, मंगेश कदम पासून प्रत्येक जण स्वतःहून करत असतो आणि स्वतःहून काढत असतो. आणि ते एवढं जाऊन देत, दिग्दर्शक विजय केंकरे सारखी लोक पण तेच कामं करत असतात आणि करत असतात. म्हणजे ती गरज असते, कारण त्यांना ते सगळं बंद करून लेबर मिळत नाही, दुसऱ्या शहरात जायचं असतं. आणि आता कलाकारांचा विषय आलाय म्हणून तुला एक विचारते, तुझ्याकडे कुठला आर्टिस्ट येऊन गेलेला नाही हे सांग, तुझा पाहुणचार घेतलेला नाही असं सांग. नाही असं म्हणजे लगेच माझ्या लक्षात येत नाही, कारण गेला नाही. इंडस्ट्रीतले सगळेजण तुझ्याकडे येऊन गेलेले आहेत, तुझ्याकडे पाहुणचार घेऊन. कारण मी बऱ्यापैकी नाटकं आणली आणि त्या नाटकं आणल्यामुळे त्या सगळ्यांना घरी बोलावणं झालं, घरी राहणं झालं. बऱ्याच वेळाला त्यांना मी हॉटेल ऑफर करायचो. बरं कोण कोण येऊन गेले ते सांग. सो विक्रम गोखले, दिलीप प्रभावळकर, विजय केंकरे, संजय नार्वेकर, मग सचिन खेडेकर म्हणा, किंवा प्रदीप पटवर्धन, विजय चव्हाण, कविता लाड, वंदना गुप्ते, शुभांगी गोखले, तेजश्री प्रधान. सो म्हणजे नावं घ्यावी तेवढी कमी आहे. किंवा आता विशाखा सुभेदार, किंवा नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, पॅडी कांबळे म्हणा, किंवा सतीश राजवाडे येऊन गेलेत, पुष्कर श्रोत्री. म्हणजे नावं घेऊन तेवढी कमी आहे. त्यामुळे प्रत्येक नाटक घेतलं की त्या नाटकातली लोक येतात. आणि काय असतं ना, आता तुझ्याकडे यायचं म्हणजे मला आता एखाद्या नाटकाची निर्मिती करावी लागेल, मग तुझ्याकडे पाहुणचार घ्यावा लागेल. नाही, खरी गरज नाही तुला, तू तशी सुद्धा येऊ शकतेस, कारण आपली ओळख फार जुनी आहे. पण बरेच, आणि मी म्हटलं असं की ह्याच्यात मला चेष्टाचा भाग, मला ह्याच्यात खूप आनंद वाटतो की मी ह्या लोकांना माझ्याकडे एक, कारण काय असतं, तुम्ही जेव्हा परदेशात जातात तेव्हा तुम्हाला कशाची काही कल्पना नसते. सो तेव्हा तुम्हाला एक मार्गदर्शक लागतो की जो तुम्हाला दाखवेल. एक जीपीएस असावा लागतो की जो तुम्हाला सगळं दाखवू शकेल की इथे काय बघण्यासारखं आहे, काय बघायचं नाही, काय गोष्टी करा, काही करू नका, हे सगळं सांगणारा कोणता हवा असतो. आणि मग तो त्या दृष्टीने मग मी तसा राहतो त्याच्या मागे, आणि मी त्यांना हे करतो, म्हणजे हेल्प करतो. आणि सगळं म्हणजे असं म्हटलं तसं की प्रत्येक जणांचा इतकं चांगला रॅपो झालाय की परत परत यायला त्यांना आवडतं. म्हणजे असं कधी होत नाही की बाबा कुठे कुठच्या कलाकारांबरोबर मतभेद झालेत किंवा भांडणं झालीत, असं कधीच होत नाही. म्हणजे आमची मैत्री दृढ होत चालली. आता निर्मिती या क्षेत्रामध्ये काही जे येऊ इच्छिणारे तरुण आहेत, तू एक तरुण उद्योजक आहे, तरुण निर्माता आहे, रायटर आहे, डिरेक्टर आहे, तर ह्या नवीन पिढीला तू काय सांगू शकशील की तुम्ही अमेरिकेत या किंवा नका येऊ, किंवा चित्रपट क्षेत्रामध्ये येण्यापूर्वी ही काळजी घ्या, असं तुला काय त्यांना सांगावसारखं वाटेल? पहिलं म्हणजे जर अमेरिकेत तुम्हाला यायचं असलं तर ऑफकोर्स या, अमेरिकेत या, येण्याबद्दल काहीच नाही. इट्स स्टील अ लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी.
जिथे करप्शन झिरो आहे, जिथे प्रत्येक जण दुसऱ्याला खूप मदत करणार आहे आणि सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला मदत मिळू शकते आणि हेल्पिंग नेचर असतं प्रत्येकाचं. त्यामुळे तिकडच्या सारखं तिथे लवकर सेट व्हायला होतं अमेरिकेसारख्या देशात. आणि डॉलर्स आणि रुपयाच्या तुलनेमध्ये 80-83चा फरक असल्यामुळे तुम्ही लवकर सेव्हिंग prosper जास्ती होऊ करू शकता. शकता. पण आता ह्याच्याबरोबर जर तेच मी म्हटलं की जर तुम्हाला निर्मितीच्या क्षेत्रात यायचं असलं तर अमेरिकेत कसं आहे की प्रत्येक निर्मिती ही इंडिपेंडेंट मूवीची नसते. म्हणजे मी उद्या जाऊन जर मी एक मूवी काढायचं म्हटलं, मी काढू शकतो. मी अशा बऱ्याच मूवी पण काढल्या तिकडे. पण मूवी रिलीज करणं किंवा त्याचा प्रोपोगंडा करणं हे एका साध्या इंडिव्हिज्युअल माणसाला शक्य नसतं. त्याच्यासाठी तुम्हाला स्टुडिओज लागतात. म्हणजे मिरामॅक्स म्हणा किंवा वॉर्नर ब्रदर्स म्हणा, सोनी म्हणा, पॅरामाउंट पिक्चर्स म्हणा, सो असे युनिव्हर्सल स्टुडिओ म्हणा, सो अशी लोक तुमच्या पाठीशी असली तरच तो मूवी पुढे जातो. आणि तिथे कसं असतं की स्क्रिप्ट लेवललाच ती मूवी ऍक्सेप्ट केली जाते. म्हणजे मी जर मूवी कुठची तरी लिहिल्यानंतर मी काय करतो, मी गोल्डन गेटला किंवा कुठच्या तरी एका कंपनीला पाठवून देतो आणि त्यांना विचारतो की बाबा ही तुम्हाला आवडेल का. जर आवडली तर पुढे लागल्यासारखं की मग ती लोक सगळं बघतात आणि ते करतात. आपल्याकडे काय होतं की आपल्याकडे आपण स्वतः उठून एक मूवी तयार करू शकतो आणि मग आपण डिस्ट्रीब्युटर शोधतो आणि डिस्ट्रीब्युटरकडे जातो आणि करू शकतो. तिथे अमेरिकेत तसं होतं. आणि इथे पण आता बऱ्यापैकी बरेच स्टुडिओ आत यायला लागलेत आणि ते करायला लागले. सो विच इज अ गुड थिंग की कारण स्टुडिओकडे त्यांचे दे हॅव डीप पॉकेट्स. सो त्यामुळे त्यांच्याकडे पैसे असतात. ते ब्लास्ट रिलीज करू शकतात सगळीकडे आणि जास्तीत जास्त थिएटर्समध्ये लावू शकतात. आणि इंडिव्हिज्युअल माणसाकडे तेवढं रिलीज करायला कुवत नसते, तेवढं भांडवल नसतं त्याच्याकडे. आणि त्याच्यामुळे हा फरक आहे. तर निर्मिती क्षेत्रात जर राहायचं असलं तर भारत हा सध्या चांगला आहे. कारण इथे डिस्ट्रीब्युटर्स तिकडे आहेत जे तुमचा मूवी जर आवडला तर घेऊ शकतात. इथे कसं होतं की तुम्ही मूवी करता, मग तुम्ही काही फेस्टिवल्सना दाखवता, तिथे कुठेतरी आवडल्यानंतर कधीतरी कुठचा तरी स्टुडिओ घेतो. फार कमी स्टुडिओ आहेत की जे अशी मूवी घेतात. नॉर्मली ह्या सगळ्या मूवीज थ्रू स्टुडिओज होतात, फॉक्सच्या म्हणा किंवा कुठच्या तरी अशा. सो तो फरक खूप आहे तिकडे. त्यामुळे तिथे इच्छा असून सुद्धा बऱ्याचदा आपल्याला मूवी काढता येत नाही, कारण आपल्याला माहिती असते की ती काढून ती शेल्फवरच राहणार आहे. तशा आहे. म्हणजे हा फरक आहे. जेव्हा आम्ही सगळे एकत्र भेटतो तेव्हा नेहमी चर्चा होते की आता परवा अरे तो इंग्रजी चित्रपट बघितला, त्याच्यात काय असं असं दाखवलंय, किती किसिंगचे सीन होते, हे होते. आणि आपल्याकडे काय अगदी कातर लावून बसलेले असतात. सगळं तर आपण OTTवर बघतोच की. तर आपल्याकडे कसं UA असे चित्रपट सेन्सॉर केले जातात. तर तिकडे कसं काय, तिकडे सेन्सॉरशिप आहे का किंवा तिकडे पण त्याच्यावरती लक्ष ठेवलं गेलेलं असतं का? सेन्सॉरशिप सगळीकडेच असते आणि अमेरिकेत पण सेन्सॉरशिप आहे. आणि त्याच्यात वेगवेगळे भाग आहेत. NC-17 आहे, PG म्हणजे पेरेंटल गायडन्स आहे, PG-13 आहे आणि R विच इज अ रेटेड R म्हणजे आपल्याकडे जो ऍडल्ट म्हणतात ते. सो असे 21च्या वर 21च्या खालच्या लोकांना प्रवेश नसतो. आता बऱ्याचदा स्टुडिओमध्ये काय असतं की काही स्टुडिओज जेव्हा मूवी बनवत असतात तेव्हा त्यांच्या डोक्यात तो जॉनर असतो की हा आम्हाला NC-17 करायचंय, हा आम्हाला ऍडल्ट करायचंय. म्हणजे ऍडल्ट म्हणजे रेटेड म्हणतो, R म्हणतो, रेटेड R म्हणतो आपण तो. सो असे जे फरक पडतात तर ते अगोदर त्यांचं ठरलेलं असतं. त्याच्यामुळे कधी कधी त्याच्यात तो त्यांना टाकावा लागतो. कधी कधी कथेची रिक्वायरमेंट असते की आम्हाला ह्या गोष्टी पाहिजेतच पाहिजेत आणि म्हणून ते हे केलं जातं. पण कधी असं होत नाही की प्रसिद्धी मिळावी म्हणून आम्ही व्हायलन्स टाकतोय किंवा प्रसिद्धी मिळावी म्हणून हे टाकतोय, असं शक्यतो होत नाही. कारण जर प्रेक्षकाला ते अभिप्रेत नसलं तर मला नाही वाटत की ते स्वतःहून अशा गोष्टी करतील असं. पण आपल्याला बरेचसे किस सीन्स, बरेचसे बेड सीन्स, ह्या अशा गोष्टी जास्त दिसतात त्याच्यात. पण मुद्दामून टाकलेल्या असं मला नाही वाटत. त्यांची गरज असते त्या वेळेला किंवा त्या स्टुडिओची त्यावेळेची गरज असेल आणि म्हणून ते केले जातात. पण त्याच्यात सुद्धा इतके भाग आहेत तर ते इतके भाग असल्यामुळे त्याच्यात ते सामावून गेलं जातं कुठच्या कॅटेगरीमध्ये तुमचा मूवी बनवायचा आहे. म्हणजे रेटेड R असला तर तो मग ह्या सगळ्याच्या बाहेरच आला, तो सगळ्यात नाही झाला. NC-17 असला तर मग 17 वर्षाच्या वर नाही असं. सो आपल्याकडे माझ्या मते फक्त U आणि A असे दोनच आहेत. नाही, आपल्याकडे UA आणि A असे 3 आहेत. त्यामुळे अनेकदा अरे
इंग्रजी चित्रपट हे सगळं दाखवलं जातं, तिकडे सेन्सॉरशिप नाही का, तुम्ही हे का कट केलं, किंवा हे असं विचारलं जातं काय, आपल्याकडे सगळं ओपन आहे. आणि ही चर्चा अनेकदा होते, म्हणून मला हे माहिती नव्हतं की तिकडे सुद्धा सेन्सॉरशिप आहे आणि त्याच्याच थ्रू सगळं होतं. आणि प्रत्येक प्रोड्युसरला कसं असतं की त्याला तो मूवी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. त्यामुळे शक्यतो NC-17 चालत नाही, कारण मुलं बाहेर राहतात, किंवा PG-13 चालत नाही, किंवा अगदी लहान मुलं बाहेर राहतात, किंवा R म्हटलं तर चालत नाही, कारण त्याच्यात बरीचशी लोकांची ही स्क्रीन होत जातात, कमी होत जातात मुलं. सो त्याच्यामुळे पण जर कथेचं ते रिक्वायरमेंट असले तर बऱ्याचदा ते आतमध्ये टाकलं जातं. आणि आपण बऱ्याचदा त्या गोष्टी बघतो, पण त्यांचं सेन्सॉर आणि आपल्या सेन्सॉरचे जे काय विधिलिखित नियम असतात ते वेगवेगळे. सो आता जेव्हा माझ्या मराठी चित्रपटाचं शूटिंग चालू होतं, तर ते सर्व शूटिंग माझ्या मुलाने केलं. माझा मुलगा 28 वर्षाचा श्री, त्याला मराठी कार्यक्रम किंवा कशाबद्दलही काही माहिती नव्हती. तर सर्व शूटिंग व्यवस्थित चालू होतं आणि ही वॉज ऍक्टिंग ॲज अ एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर, आणि तो सगळ्यांचं बघत होता. आता तेवढ्यात एक अशी गंमत झाली की 17व्या का 18व्या दिवशी शूटिंगच्या कोणीतरी काहीतरी म्हणाला, अरे हास्य जत्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा असं. तर श्रीने विचारलं, हास्य जत्रा म्हणजे काय? सगळेजण वळून बघायला लागले त्याकडे. अरे तुला हास्य जत्रा माहिती नाही? तो म्हणतो नाही. महाराष्ट्राची हास्य जत्रा? तो म्हणतो नाही, मला काहीच माहिती नाही. आणि बरोबर आहे, कारण तो अमेरिकेत राहिलेला, त्याने हा कधीच चॅनल बघत नाही किंवा त्याचे मराठी कार्यक्रम मध्ये. सो सगळ्या जणांना आश्चर्य वाटलं, अरे तुला माहिती नाही कसं? मग श्रीने मला कॉल केला आणि विचारलं, बाबा हे काय आहे? म्हटलं, अरे बाबा ती अख्खी टीम जे 18 जण आहेत ते हास्य जत्रेमधले आपल्याकडे कामाला आहेत, आणि त्यांच्या पॉप्युलरिटीमुळे आपण त्यांना आपल्या सिनेमात घेतले. आणि मग श्री म्हणाल, बाबा हे मला अगोदर सांगायचं ना. म्हटलं, अरे मी तुला किती गोष्टी सांगणार आणि काय काय सांगणार अशा ह्याच्यात. सो बऱ्याचदा काय होतं की काही गोष्टी, काही चॅनल्स आपल्याला माहिती नसतात, आणि त्यामुळे आपल्याला त्या कलाकारांची किंवा त्या पर्टिक्युलर टॅलेंटची ओळख नसते, आणि त्यामुळे आपल्याला बऱ्याचदा प्रॉब्लेम्स होऊ शकतात. म्हणजे आता मी तुम्हाला सांगतो, मी काही वर्षापूर्वी एक मराठी मूवी केला. तर मराठी मूवी केला आणि मला मेन रोल होता चांगला, डॉक्टर पाटकर म्हणून मी होतो. अगदी मूवीच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत मी त्या मूवीमध्ये होतो. आणि मूवी झाला, शूट झालं, गोव्यामध्ये शूटिंग झालं, आणि त्याच्यानंतर रिलीजच्या वेळेला 5 ट्रेलर्स त्यांनी काढले, त्याचे टीजर्स, आणि एकाही ट्रेलरमध्ये माझं नाव नाही किंवा माझा चेहरा नाही. आणि मला मात्र ते खूपच वाईट वाटलं, की म्हटलं अरे हे असं व्हायला नको. कारण काय की आपला मूवी मधला मेन रोल आहे, पण आपलं कुठेही नाव नाही, नामावलीमध्ये माझं नावच नाही तेवढं. तर तेव्हा असं वाटायचं की एवढं आपण मूवीमध्ये काम केलं पण माझं कुठेही नाव नव्हतं. आणि मग मला कळलं की ते त्यांच्या काही डिस्ट्रीब्युटरने सांगितलं असेल की बाबा नवीन चेहरा आहे, त्याच्यामुळे मूवी पडायचे चान्सेस आहेत, आपण त्याचं नाव नको देऊया. आणि त्याचं मात्र वाईट वाटतं की आपल्या नावावर इतकं, म्हणजे आपल्या विकिपीडिया पेज आहे, तुम्ही हॉलिवूड ऍक्टर म्हणून प्रसिद्ध झाला, स्क्रीन ऍक्टर्स गिल्डचे तुम्ही मेंबर्स आहात, असं सगळं असताना सुद्धा तुम्हाला ते डावलतात किंवा तुमचं नाव घेत नाही. ह्याचं खूप वाईट वाटलं. आणि त्याच्यानंतर मी मराठी मूवीमध्ये काम करायचं सोडलं. कारण का तुला विचारणारच होते, तू त्याच्यानंतर मराठी मूवीत कधी दिसलाच नाहीस. नाही, कारण तो जो एक प्रकार असतो ना, की असं वाटतं की आपण इतकं सगळं कमवलं आणि आपल्या स्वतःच्या देशात आपल्याला कोणी किंमत देत नाही, आणि त्याचा आपल्याला खूपच एक वाईट वाटतं. आणि त्याच्यामुळे मग मी ठरवलं की नाही, इथे हा देश आपल्यासाठी नाहीये, हॉलिवूड हेच आपलं कर्मस्थान आहे आणि तिथेच आपण राहिलं पाहिजे. आता हे मराठी सिनेमाचं ही गोष्ट वेगळी होती, कारण का ही एक ऑपॉर्च्युनिटी होती आणि मला एनिवे करायचीच होती मूवी, त्याच्यामुळे मी आलो. पण नॉर्मली ह्या गोष्टी खूप खटकतात की जेव्हा आपल्याला कोणी रेकग्निशन देत नाही, आपल्या नावाला, आपल्या कामाला जे कोणी विचारत नाही, त्याचं खूप वाईट वाटतं. आता आज स्क्रीन ऍक्टर्स गिल्डचा मी मेंबर आहे. आय एम अ व्हेरी प्राऊड मेंबर. आणि कदाचित मी एकटाच असा मराठी आर्टिस्ट असेल की जो भगवा झेंडा घेऊन तिकडे उभा आहे हॉलिवूडमध्ये, पण आज त्याची कोणालाही फिकीर नसते किंवा त्याला कोणाची पडलेली नसते. मला कधीही इकडच्या ऑफर्स येत नाहीत, ऍज अ डिरेक्टर येत नाहीत किंवा ऍक्टर येत नाहीत किंवा कशाच बाबतीत येत नाहीत. आणि त्याचं वाईट वाटतं की आपलं एक घर आहे, आपण इकडनं जन्मलो, इकडनं आपण सुरुवात केली, आणि आपली कर्मभूमी हॉलिवूड होते, आणि जेव्हा आपल्या ह्याच्यात तुम्हाला जागा देत नाहीत, त्याचं खूप वाईट वाटतं. मला वाटतं आता हा अमृता फिल्मचा 1-on-1 हा एपिसोड बघितल्यानंतर अनेक निर्माते तुझ्याकडे येतील, तुला अनेक चित्रपट मिळतील आणि तुला मिळावेत, हीच माझी इच्छा आहे.
नाही, आणि खरंच 1-on-1 वर आज बोलवलं आणि मी खरंच आभारी आहे. आणि जर काही आवडलं नसलं तर माफ करा. सुनील, तू येणार आहे म्हणून माझे जे स्पॉन्सर आहेत ते एवढे एक्साइटेड होते. त्यांनी तुझ्यासाठी काही गिफ्ट्स पाठवल्या. अरे वा. तर त्या मी तुला देते. हे डॉक्टर GD पोळ फाउंडेशन यांचं हॉस्पिटल आहे आणि कॉलेज आहे, मेडिकल कॉलेज आहे. तर त्यांनी हे त्यांचे आयुर्वेदाचे जे प्रोडक्ट आहेत ते पाठवलेले आहेत. विदाऊट शुगरचं च्यवनप्राश आहे, मसाज ऑइल्स आहेत. अरे वा. सौंदर्य आयुर्वेदिक उठणे, हर्बल टी आहे. अरे वा. हर्बल टी आहे. त्याच्यानंतर डॉक्टर शिवानी मयेकर यांनी हे डेंटल किट दिलेलं आहे आणि एक सेशन तुला फ्री मिळणार आहे, म्हणजे क्लिनिंग, स्केलिंग वगैरे जे काय असतं त्यांचं ते, आणि वर्षभर तुला चेकअप फ्री. अरे वा. थँक्यू. वाव, छानच आहे. हे निरगुडकर फार्म्स तर्फे आलेले आहे. सगळे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहेत त्याच्यामध्ये. अच्छा. त्याचं जे रॉ मटेरियल आहे ते त्यांच्या शेतात पिकवलं जातं आणि त्याच्यापासूनच हे बनवलेलं आहे. अरे वा. म्हणजे तूप असेल तर गाईचं तूप त्यांच्या ते कोल्ड प्रेसने केलं जातं. गुऱ्हाळ आहेत तिथे त्यांची, उसाचं, त्यांच्याच शेतात पिकलेल्या उसाचं गुळ केलं जातं. अरे वा. सगळे आयुर्वेदिक प्रोडक्ट आहेत आणि सगळे अप्रतिम. लोणकडी तूप म्हणजे लोणकडी तूपच वापरलेलं असणार त्याच्यात. हे सगळं सुधाला सगळं खूप आवडेल. हो हो. नाही, ऑर्गॅनिक ना. हो, छानच. हे सिरो कंपनीचे सर्व प्रोडक्ट आहेत. हे सगळे प्रोडक्ट अमेरिकन आहेत. अरे वा. अमेरिकेमध्ये ह्या एकेका बॉटलची किंमत 3,000 ते 4,000 रुपये आहे. या कंपनीने सगळे प्रोडक्ट इथे आणलेत, त्याचं अनालिसिस केलंय आणि हे सगळे इंडियात बनतात आणि ह्याची किंमत 300 ते 400 रुपये आहे. बापरे. तर हे सगळे Amazon वरती अवेलेबल आहेत. असं प्रत्येक प्रोडक्ट वेगवेगळं आहे. तू वाचून घे. आता तू अमेरिकेचा आहेस म्हणजे तुला ते लक्षात येईल. त्यानंतर हे डॉक्टर पल्लवी म्हणून आहे. हे तुझ्यासाठी नाही, मी सुधासाठी दिले. तर ती हे फेशियल वगैरे करते, त्याच्यावर आयुर्वेदिक फेशियल. ती तुमची स्किनचं टेस्ट करते, तुमच्या स्किनला कुठले प्रोडक्ट चालणार आहेत ते बघून त्याच्याप्रमाणे करते. त्याला 10% डिस्काउंट आहे आणि एक पहिलं सेशन ती फ्री देते. एक सेशन 4,000 ते 5,000 असतं तिचं. वा, नक्की. आणि ह्या 2 लिपस्टिक्स आहेत, हे पण सुधासाठी. हे सगळं सुधासाठी. हो, हल्ली मी लावत नाही ना.